जर पाहिला तर प्रश्नार्थक अभंग आहे. याच्यात प्रश्न विचारलेले, याच्याकडे बारकाईने जर लक्ष केले अभंगाकडे, की नटिकेची साथ दागिले आचल, किती तसे काळ किती ऊन, प्रश्न आहे. सत्य तू विठ्ठला प्रश्न आहे. प्रश्न माणसाला तेव्हा पडतात ज्यावेळेस दुःखाचा डोंगर अंगावरती येत असतो. विशेष दुःखाच्या डोंगराचा सोडून द्या, पण जिथं प्रश्न आहे तिथं दुःख आहे. विठ्ठला प्रश्नाचे उत्तर मिळत नाही म्हणून दुःख आहे. मग ते विद्यार्थी घ्या, शिक्षक घ्या, कोणी घ्या, पाठकाच्यासाठी तुमच्या सुखासाठी तुम्हाला तुमच्या दुःखाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत प्रश्न आहे. कधी कधी आपल्या दुःखाचं उत्तर मिळत नाही म्हणून प्रश्न आहे, आणि कधी कधी दुसऱ्याचे उत्ते घेतलेले दुखणे, त्याचे ज्या वेळामध्ये आपल्याला उत्तर कुठं सापडत नाही पडलेले प्रश्न आहे ते. हा पूर्ण अभंग पाहिला, याच्यामध्ये उद्गारवाचक नाही, पूर्ण प्रश्नार्थक आहे. याच्यातले उत्तर आपल्याला शोधायचं राहतं याच्यामध्ये. विठ्ठला या अभंगामध्ये तुकोबरायांनी जगातली दुःख पाहिली. जगातली तो सोडून द्या, संतांचं विवेचन करत असताना आपण जगाकडे दृष्टी टाकत असतो की त्यांनी जगाकडे जगाकडे पाहण्याची गरज नाही. आपणही जगाकडे पाहतो, परंतु जगाला तारून पाहून त्याच्यानंतर आपण आपल्या जीवनाचा विचार करतो. बरोबर आहे. संतांनी काय त्यांनी पूर्णपणे असा व्यवहार नाही केला, विचार नाही केला की आता मला प्रत्येक गावात फिरायचं आणि प्रत्येक गावातले मला दुःख शोधायचे नाही. ज्यावेळेस ते आपल्यासारखं जीवन जगत होते, आपल्या प्रमाणेच व्यवहारात राहत होते, त्या वेळामध्ये त्यांच्या जीवनात घडणारे बदल त्यांनी समाजामध्ये जाऊन ते पाहिले. एखादं दुःख घडल्यानंतर समाजाची आपल्याविषयी असणारी अनुभूती काय, किंवा आपण दुसऱ्याविषयी अनुभूती मानतो ती कोणत्या प्रकारची आहे, याच्यापासून हे जीवनातले प्रश्न आणि त्याच्यावरची उत्तर शोधणं सुरुवात झालेली. कधी कधी जीवनामध्ये अशा दुःखाला सामोरं जावं लागतं का ते प्रश्न आपल्याला जगताकडून सुटत नाही, त्याच्यासाठी देवाचा धावा करावा लागतो. संतांच्या जीवनामध्ये सुद्धा हे अपघात झालेले, आणि ज्या वेळामध्ये संतांना सुद्धा काही प्रश्नांचा उलगडा झाला नाही, समाजातूनही झाला नाही, समाजाच्या दुःखाचा नाही, आपल्या दुःखाचा नाही, असे प्रश्न घेऊन तुकोबराय देवाच्या समोर गेलेले ते अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये.